पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि निर्मिती विरोधात सावंगी मेघे पोलिसांनी मोठी मोहीम राबवून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पारधीबेडा, पांढरकवडा आणि शिखवेडा तालुका वर्धा परिसरात विशेष पथके तयार करून अनेक गावठी मोहा दारूच्या भट्ट्यांवर धाड टाकण्यात आली। या कारवाईत एकूण 11,43,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये तयार दारू, हजारो लिटर कच्चा मोहा सडवा, दारू गाळण्यासाठी लागणारे रसायन, भांडी व अन्य साहित्याचा समावेश आहे। सीए परीक्षणासाठी नमुने वेगळे ठेवून उर्वरित मुद्देमाल नष्ट करण्यात आला। सदर प्रकरणात 6 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यात कालू सिंग भादा राहणार शिखवेडा तालुका वर्धा, सीताबाई रामू सिंग भांड राहणार शिखवेडा तालुका वर्धा, भोलासिंग लालसिंग भादा राहणार शिखवेडा तालुका वर्धा, इंद्रपाल भोसले राहणार पांढरकवडा तालुका वर्धा, कैपता सुभाषचंद्र पवार राहणार पांढरकवडा तालुका वर्धा, जगदेव विसंजी इंगळे राहणार याळाकेळी तालुका सेलू जिल्हा वर्धा या आरोपींचा समावेश आहे। या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत झाली आहे। कारवाई दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक साळवे, सहाय्यक फौजदार विलास भेडे, पोलीस हवालदार खाडे, नायक पोलीस शिपाई सजय, सहाय्यक फौजदार मनू, सहाय्यक फौजदार मून, पोलीस हवालदार भगत, पोलीस हवालदार पंचभाई, पोलीस शिपाई निखिल, पोलीस हवालदार वैद्य, पोलीस शिपाई मून, पोलीस हवालदार सोनोने, पोलीस शिपाई अंकुश, पोलीस शिपाई वैभव, पोलीस शिपाई अक्षय तसेच होमगार्ड सैनिकांनी सहभाग घेतला। सह्याद्रीचा राखणदार करिता संजू वाघ, वर्धा।